नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तुम्हाला स्वतः कोकणात जाताना आला होता. मित्रांनो, हा अनुभव आम्ही आमच्या एका मित्राच्या गावी महाडला फिरायला जात असताना आला होता. आम्ही पुण्यावरून मी आणि माझे 5 मित्र आणि आम्ही ज्या मित्राच्या गावी जात होतो त्याची फॅमिली पण सोबत होती, कारण ते सध्या पुण्यात स्थायिक होते. त्याच्या गावी दुसरं कोणी राहत नव्हते. ते फक्त एखाद्या सण किंवा काही कार्यक्रमासाठीच गावी जात होते. आम्ही त्याच्या घरी 2 दिवस मुक्काम करणार होतो. त्या मित्राची पण फॅमिली असल्या कारणाने आम्ही 2 गाड्या घेतल्या होत्या. पावसाळ्याचे दिवस होते. सकाळी पुण्याहून आम्हाला निघायला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे आम्हाला भोरला जायलाच 4 वाजले होते. पुढे जाताना आम्ही एका धबधब्याच्या इथे थांबलो आणि माझे जे मित्र सोबत होते ते थोडीफार ड्रिंक करत होते. आम्ही तिथे जेवण केलं आणि थोडा धबधब्याचा आनंद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला वरणघाट सोडून महाडला यायला संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आम्हाला महाडमधून त्याच्या घरी जाताना चिकन देखील घेऊन जायचे होते, कारण त्या रात्री आमची त्याच्या घरी एक चिकन पार्टी होणार होती. त्याच्या गावापासून चिकनचे दुकान थोडे लांबच होते. त्यामुळे आम्ही त्याला आणि त्याच्या पत्नीला सांगितले की तुम्ही पुढे जाऊन थोडा आवराआवरी करून ठेवा, आम्ही बाकीचं सर्व सामान घेऊन येतो. आमच्या गाडीतील एका मित्राला त्याचे घर माहीत होते, त्यामुळे आम्ही म्हटलं तुम्ही जा, आम्ही येतो. ते पण ठीक आहे म्हटले आणि निघाले. पण जाताना देखील म्हटले की थोडं लवकरच या. आम्ही एका तिकडच्या बाजारात गेलो. चिकन आणि मित्रांना थोडंफार अजून सामान घ्यायचं होते. सामान घेत घेत आम्हाला तिथे 7:30 वाजले. मित्राचं घर हे त्या बाजारापासून 10 किलोमीटर लांब होते. आम्हाला त्याच्या घरी पोचायला 20 ते 25 मिनिटं लागणार होते. आम्ही चिकन वगैरे घेऊन तिथून निघालो आणि 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला 2 रोड दिसले. इथे मित्र थोडा विचारात पडला आणि तो आठवायला लागला की नेमकं कोणत्या रोडला जायचं आहे ते. पूर्ण घनदाट अंधार, ना तिथे कोणता बोर्ड होता ना काही लिहिलेलं होतं. तेवढ्यात माझी नजर एका घराकडे गेली ज्याचं काम चालू होतं आणि तिथे 4 ते 5 लोक काम करत होते. मी मित्राला म्हटलं गाडी त्या घराकडे घे, आपण त्यांना विचारू की नेमका कोणता रोड जात होते. हे ऐकल्यावर माझ्या मित्राने गाडी तिकडे घेतली आणि त्या माणसांच्या बाजूला जाऊन गाडी थांबवली. आम्ही त्यांना पत्ता विचारला, या गावात जायला कोणता रोड जातो. त्यांनी फक्त बोर्ड दाखवलं आणि आपल्या कामात लागले. त्यांनी ना आमच्याकडे बघितले नाही ते काही बोलले आणि आम्ही आमच्या मजेत असल्यामुळे आमच्या मनात विचार पण नाही आला काही, कारण उशीर झाला होता म्हणून आम्हाला लवकर पोचायचं होतं. कारण जेवण बनवण्यासाठी जे सामान होते ते आमच्या गाडीतच होते. त्यांनी सांगितल्यावर मित्राने लगेच उजव्या रोडला गाडी घेतली आणि आम्ही पुढे जात होतो. थोडे पुढे गेल्यानंतर अचानक पाऊस चालू झाला आणि पुढचे काही दिसेनासं झालं. एवढा जोरात पाऊस चालू झाला. मित्राने गाडी थोडी स्लो केली आणि आम्ही पुढे जात राहिलो. थोड्या अंतरावर आम्हाला एका ठिकाणी एक माणूस दिसला जो छत्री घेऊन उभा होता. आम्ही सर्वांनी विचार केला की हा एकटा का थांबला असेल इथे, कारण तिथे आजूबाजूला ना कोणते गाव होते ना कोणता रस्ता जो गावाकडे जात असेल. आम्ही जास्त काही विचार न करता पुढे जात राहिलो. थोडं पुढे आल्यावर बघतो तर काय, परत तोच माणूस छत्री घेऊन उभा राहिलेला दिसला आम्हाला. तो फक्त आता विरुद्ध दिशेला उभा होता. हे दृश्य बघून आम्हाला थोडं वेगळंच वाटलं, कारण गावाकडचं चकवा वगैरे हे मला माहीत होतं पण कधी अनुभव आला नव्हता. पण आज जे घडत होतं आमच्यासोबत ते थोडं भयानकच होतं. आम्ही जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर पुढे आलो. तसं मी मित्रांना म्हटलं की आपण नुसतेच पुढे जातोय, त्याचं घर फक्त 10 किलोमीटरवर आहे. मित्र पण थोडे अस्वस्थ झाले होते. थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला लांबूनच एक बल्बचा प्रकाश दिसला. जवळ आल्यावर आम्हाला तिथे एक घर दिसले ज्याची बाहेरील लाईट चालू होती. आमच्यातला एक जण म्हणाला की ते घर दिसते, तिथे गाडी थांबव, आपण विचारूया. मित्राने गाडी स्लो केली आणि तिथे थांबवली, पण बाहेर येण्याची एकाची हिंमत होत नव्हती. मी मित्रांना म्हटलं गाडी चालू राहू दे, आपण गाडीतूनच आवाज देऊ त्यांना. म्हणून आम्ही आवाज मारला, काका, काकू, कोणी घरी आहे का. 2 वेळा आवाज दिल्यानंतर एक आजोबा दरवाजा उघडून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं,
काय झालं आणि एवढ्या रात्री या रोडला काय करताय, कुठे जाताय? त्यांनी खूप प्रश्न विचारले आम्हाला. आम्ही म्हटलं आम्हाला या ठिकाणी जायचं आहे. मी त्या गावाचं नाव सांगितलं. त्या गावाचं नाव ऐकताच ते म्हणाले, ते गाव या रोडला नाहीये, या डोंगराच्या पलीकडे आहे. इथून 28 ते 30 किलोमीटर आहे ते गाव. हे ऐकून आमच्या सर्वांना धक्का बसला आणि त्याहून जास्त आम्हाला राग आला त्या माणसाचा, ज्यांनी आम्हाला त्या फाट्यावरून दुसऱ्या रोडने जायला सांगितलं होतं. मित्राने गाडी लगेच वळवली आणि तो सरळ आलेल्या त्या दिशेने परत जायला लागलो. आम्ही पुन्हा एकदा त्या फाट्यावर आलो जिथे आम्हाला त्या माणसाने सांगितलं होतं जाण्यास. तिथे येताच आम्हाला आमची दुसरी गाडी दिसली. मित्राच्या इथे गाडी थांबवली आणि त्यांनी विचारलं, कुठे होता एवढा वेळ आणि तुमचा कोणाचा फोन लागत नाही? तेव्हा आम्ही जे आमच्यासोबत घडलेली घटना सर्व त्याला सांगितली आणि त्या घराकडे आम्ही बघायला गेलो ज्या घराचं काम चालू होतं. तर तिथे आम्हाला कोणतेही घर दिसले नाही. हे सर्व पाहून आमची सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला मित्र म्हटला की इथे नका थांबू, चला घरी माझ्या मागे मागे या. आम्ही 15 मिनिटात त्याच्या घरी पोहोचलो आणि मग मित्राने सांगितलं की तुमच्या गाडीत नॉनव्हेज चिकनची बॅग होती म्हणून तुम्हाला त्यामुळे चकवा लागलेला होता. पण तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला घर दिसलं त्या आजोबांचं आणि तुम्हाला परत माघारी पाठवलं, नाहीतर तुमची लवकर सुटका झालेली असती. हे ऐकून सर्वांचा थरकापच उडाला आणि मी देखील त्या दिवशी खऱ्या चकव्याचा अनुभव घेतला. मित्रांनो, आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी हे नवीन चॅनल सुरू केले आहे, तरी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. मी या चॅनलवर तुमच्यासाठी असे काही खास अनुभव घेऊन येत जाईन. तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.